आज मी तुम्हाला झटपट असं मध्य वेळेत खाण्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। त्यासाठी बघा हे कुरमुरे घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये बघा कैरी घेतलेली आहे, कैरीचे थोडे थोडेसे असे तुकडे करून घेतलेले, त्याची वरची साल काढून घेतलेली आहे। ही आंबटवाली आहे कैरी। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, भाजून मी कुटून घेतलेली आहे। 1 चमचा टाकायचे आपल्याला छोट्या आकाराचा साखर, छोटा अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे, कमीच घेतलेलं आहे, आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घ्यायचं। आता हे एवढं बिना पाण्याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे, तर असं चमचा भरून एक घेतलेलं आहे। जेवढं म्हणजे आता तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता, मी सगळंच टाकणार आहे। आणि ह्याला काय करायचं, फक्त 1 मिनिटभर परतून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये हे कुरमुरे टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे बरं का, एकसारखं। फक्त बघा मिक्स केलेलं आहे, कारण की ते वल्लं असल्यामुळे बघा अशा पद्धतीत होतं ते। आता याला काय करायचं, आपल्याला मीडियम गॅसवर थोडं कुरकुरीत होस्तवर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी एकसारखं हलवून चांगलं परतून घेतलेलं आहे। चांगला कुरकुरीतपणा आला पाहिजे एवढं परतून घ्यायचं। तर मी हे एका वाडग्यामध्ये काढून दाखवते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले मस्त असे बघा एकदम कडक कुरकुरीत झालेले आहे। आता मी कसं खाणार आहे, ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडासा फरसाणा टाकणार आहे, थोडेसे शेंगदाणे भाजलेले किंवा तळलेले फ्राय असे टाकणार आहे। मस्त भेळ टाईप करणार आहे, खाणार आहे।